सिडकोला नवे अध्यक्ष मिळालेले आहेत। सिडकोच्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची आशा आता जवळपास मावळली आहे। त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना महामंडळ तसंच प्राधिकरणाचं अध्यक्षपद बहाल करून त्यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जात आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात कृष्णात पाटील, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णात। संदीप, हे माहितीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाची चर्चा होती। अगदी सुरुवातीपासूनच त्यांना मंत्रिपद दिलं जाणार अशी होती, परंतु सरकारचा कालावधी संपत आला तरी त्यांना काही मंत्रिपद मिळालं नाही। परंतु शेवटी त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावर त्यांची बोलवण करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आणि सिडको शेवटचे काही आता 2-3 महिन्यामध्ये जो कालावधी राहिलेला आहे किमान तेवढ्यापुरतं तरी सिडकोचं अध्यक्षपद त्यांना देण्यात यावं अशा पद्धतीने त्यांचा एक GR काढण्यात आलेला आहे। आणि संजय शिरसाट यांची नियुक्ती या सिडकोच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला GR देखील काढला गेलेला आहे। तसंच दुसरीकडे आणखी एक GR काढून माजी खासदार हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे। अगदी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। संजय शिरसाट हे मंत्रिपदासाठी शिंदे पक्षाचे, शिंदे गटाचे दावेदार होते, मात्र मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि त्यामुळे आता त्यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलंय।